हॅलो मित्रांनो, माझ्या YouTube चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे गव्हाचा शिरा आणि तो गव्हाचा शिरा म्हणजे माझ्या शिवला गोड खूप आवडतो, त्यासाठी मी आज शिवसाठी गव्हाचा शिरा बनवत आहे। तर फ्रेंड्स, ती रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर फ्रेंड्स माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा की मला ही रेसिपी कशी झाली। चला तर फ्रेंड्स स्टार्ट आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊया। मी ह्या वाटीनी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ह्या वाटीनी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि ह्या वाटीनी थोडं उग किंचित कमी वाटी भरायला म्हणजे 1 वाटी कमी म्हणजे अर्ध्याला थोडं वरती तूप आहे। यामध्ये आपल्याला एवढं तूप लागणार आहे, एवढं साखर लागणार आहे आणि एवढं पीठ लागणार आहे आणि त्या वाटीनी 2 वाटी मला पाणी लागणार आहे। मी ते पाणी साईडला गरम व्हायला ठेवणार आहे आणि या कढईमध्ये आपण तुपामध्ये भाजून घेणार जे पीठ आहे ना ते आपण ह्या कढईमध्ये तुपामध्ये भाजून घेणार आहोत। फ्रेंड्स, मी इकडे पाणी ठेवली आहे गरम व्हायला आणि आता मी या कढईमध्ये जे पीठ आहे ते मी भाजून घेणार आहे। मी तूप टाकले आहे 1 वाटी, यामध्ये 1 वाटीला थोडं कमीच आहे तूप, अर्ध्या वाटीचं थोडं वरती तूप आहे। आता तूप गरम झाल्याच्या नंतर आपण यामध्ये टाकणार आहोत हे पीठ। तूप जास्तच लागते फ्रेंड्स, तूप जेवढं टाकाल आपण तेवढं शिरा टेस्टी होतो आणि त्यानेच गव्हाच्या शिऱ्याला चव येते फ्रेंड्स। त्यासाठी तूप थोडं जास्त टाकावं लागतं, म्हणजे जेवढं पीठ आहे ना त्याच्यापेक्षा थोडं कमी। जर 1.5 वाटी पीठ असेल तर आपण 1 वाटी त्याच्यामध्ये तूप टाकावं लागतं। हे तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स कसं दिसत आहे हे ते। साईडला आपण एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि आता ह्याला मस्त चांगलं एकदम सोनेरी कलर येईपर्यंत आपण ह्याला चांगलं भाजून घेऊया। गॅस एकदम कमी आचेवरच, थोडा टाइम लागलं तर लागलं पण एकदम कमी आचेवरच तुम्ही ह्याला चांगलं भाजून घ्या। भाजायचं, जर फुलवर भाजले ना तर मग तुम्ही हे सगळं जळून करपून जाईल ना, त्यासाठी मग एकदम कमीवर टाइम लागलं तर लागलं पण, आणि टाइम लागलं तर ना फ्रेंड्स टाइम लागलं तरी जितकं टाइम लागतं ना तितकं टेस्टी पदार्थ होतं। त्यासाठी ना टाइम लागलं तर लागलं पण ते खायला पण चविष्ट झालं पाहिजे। त्यासाठी एकदम कमी गॅसवर तुम्ही ह्याला चांगलं भाजून घ्या लाल कलर येईपर्यंत। पहा फ्रेंड्स कलर कसं चेंज होत आहे ते, हे सगळं चिपकून गेलेलं आहे याच्यावरती। हे पहा किती छान, एकदम स्मेल तर खूप छान येत आहे। पावसाचे दिवस आहेत, काही गोड खायचं मन केलं गरम गरम तर तुम्ही तेव्हा सुद्धा ही रेसिपी बनवून खाऊ शकता फ्रेंड्स। यामध्ये तुम्ही काजू बारीक बारीक एकदम बारीक बारीक कट करून टाकायचं आणि बदाम पण टाकायचं बारीक बारीक कट करून, आणि जर तुम्हाला विलायची आवडत असेल तर तुम्ही विलायची पण टाकू शकता, पण गव्हाच्या शिऱ्यामध्ये तेवढी विलायची छान नाही वाटत, पण तुम्हाला जर आवडत असेल तर फ्रेंड्स तुम्ही टाकू पण शकता। कधीतरी मी आमच्या म्हणजे मी आणि शिवच्या पप्पांसाठी जर बनवलं फ्रेंड्स तर मी त्याचे काजू बदाम आणि विलायचीची पेस्ट जे टाकून जेव्हा बनवेल तेव्हा मी ते पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन। फ्रेंड्स पाहू शकता तुम्ही कलर किती चेंज होत आहे, जसं जसं आपण याला भाजत आहोत तसं तसं ह्याचा कलर पूर्ण चेंज होत आहे। पहा फ्रेंड्स, इकडे माझं पाणी गरम झालेलं आहे, उकळी आली आहे, त्यासाठी मी गॅस बंद करते। शिव काय करायला? एकदम सोनेरी कलर आलेला आहे फ्रेंड्स। आता या पिठाला तुम्ही पाहू शकता, पहा फ्रेंड्स सोनेरी कलर आलेला आहे पिठाला। आता आपण गॅस बंद करून टाकूया आणि यामध्ये टाकूया जी साखर घेतली होती ती साखर टाकूया फ्रेंड्स। तर मी गॅस बंद करून घेते आणि थोडे ज्या गाठी वगैरे आहेत ते सगळे अशा फोडून घेते। तुम्ही फ्रेंड्स हा शिरा म्हटला ना मला गुरुद्वाऱ्याच्या शिऱ्याची आठवण येते। सेम असा शिरा गुरुद्वाऱ्यामध्ये भेटतो, पण फ्रेंड्स त्यांना थोडं जास्त क्वांटिटी असते ना बनवायची आणि तूप पण तेवढं जास्त प्रमाणात असतो आणि तिथे ना पूर्ण हा शिऱ्याचा कलर पूर्ण चेंज होऊन जातो, म्हणजे एकदम
असं काळपट पण म्हणायला जमत नाही जास्त असं, म्हणजे खूपच छान आणि खायला पण इतकं टेस्टी लागतं ना फ्रेंड्स. तुम्ही जर गुरुद्वाऱ्याचा जर प्रसाद खाल्ला असेल फ्रेंड्स तर मला कमेंटमध्ये सांगा की कसा लागतो तो. खरंच मला तर खूप आवडतो तिथला शिरा, म्हणजे तो प्रसाद खूप आवडतो फ्रेंड्स. आता आपलं हे बनवून रेडी झालेलं आहे, तर आता आपण यात टाकूया पाणी. गॅस अजून चालू करून घ्या तुम्ही. गॅस चालू केल्याच्या आधी मी पण गॅस चालू करते. आता आपण टाकूया पाणी. जसं पाणी लागते, म्हणजे मी एवढं गरम केले, म्हणजे एवढंच टाकायचं पण नाही फ्रेंड. जसं जसं आता क्वांटिटी म्हणजे जसं जसं पाणी लागते तसं तसं टाकून घ्यायचं, कारण का आपल्याजवळ तूप पण जास्त टाकलेलं आहे ना, आणि त्यासाठी. आणि गहू जास्त पाणी वगैरे शोषून घेत नाही. जसं रवा शोषून घेतो ना पाणी, तसं गहू शोषून घेत नाही. त्यासाठी गव्हाच्या शिराला एकदम पाणी कमीच लागते फ्रेंड्स. चला तर फ्रेंड्स, आता बनवून रेडी आहे, हे पाहू शकता तुम्ही. आता मी शिवसाठी रेडी करते, म्हणजे आता हे बनवून रेडी आहे फ्रेंड्स. चला मग. हा फ्रेंड्स, किती छान दिसत आहे, एकदम टेस्टी आणि स्वादिष्ट. असं पाहिलं की तोंडाला पाणी सुटेल तसं शिरा झालेला आहे. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून पहा फ्रेंड्स. तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे. मी तर काजू बदाम नाही टाकले, पण डेकोरेशनसाठी काजू बदाम टाकले. आपला शिरा बनवून रेडी आहे. ही रेसिपी बनवायला जास्त टाइम पण लागत नाही फ्रेंड्स, आणि जास्त म्हणजे आपल्या इथे उपलब्ध असेल नसेल ह्याची सुद्धा टेन्शन नाही आहे. तुम्ही ही रेसिपी थोड्या वेळामध्ये आणि एकदम टेस्टी बनवू शकता आणि खाऊ शकता फ्रेंड्स. आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की फ्रेंड्स ही रेसिपी कशी झाली होती ते. चला तर आता आपण शिवला पण विचारूया की कशी झाली रेसिपी ते. शिव, शिरा कसा झालता? छान झालाय ना पिल्लू? छान झालंय. हा, शिवला पण हा शिरा खूप आवडलेला आहे. तुम्ही पण ट्राय करून पहा. आणि फ्रेंड्स, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका फ्रेंड्स. आणि कमेंट करायला पण विसरू नका की हा शिरा कसा झाला होता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर फ्रेंड्स.